तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण कणकेचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गूळ, डिंक, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, 1 वाटी कणिक आणि 1च वाटी आपल्याला तूप लागणार आहे. आता गुळाचे छोटे छोटे तुकडे करून त्यात पाणी घालून गॅसवर त्याचं पाणी होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. नंतर त्याच तुपामध्ये आपल्याला डिंक देखील तळून बाजूला काढून ठेवायचं आहे. आता थोडंसं कढईमध्ये तूप उरतं, त्यामध्ये आपल्याला खजूर घालायचे आहेत. खजूर आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो. खजूर घालण्याचं कारण आपल्याला गुळाचं आणि साखरेचं प्रमाण मग थोडंसं कमी घेता येतं. जे काही तुम्हाला आवडत असेल साखर किंवा गूळ तुम्ही घालू शकता. मी गूळ घेतला आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. जितकी कणिक होती साधारण त्यापेक्षा थोडंसं कमी तूप घालायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये कणिक घालून परतत राहायचं आहे. कणकेला भाजण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनटाचा कालावधी लागू शकतो. कणिक अगदी बदामी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. कणिक भाजता भाजता गूळ मेल्ट झालेलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याचा कुठलाही पाक करायचा नाही आहे आपल्याला 1 तारी 2 तारी. फक्त गूळ मेल्ट झाला की ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. इकडे कणिक आपल्याला बघायची आहे. छान घरभर त्याचा सुंदर सुगंध पसरतो आणि बदामी रंग येऊ लागला की आपल्याला ही कणिक भाजल्या गेली असं आपल्याला समजायचं आहे. नंतर जे गुळाचं पाणी आपण केलं होतं ते पाणी आपल्याला हळूहळू यामध्ये घालायचं आहे. गुळाचं पाणी घालताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण एकदम त्याचं वाफ आपल्या हातावर येऊ शकतं. थोडं थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये ओतत राहायचं आहे. संपूर्ण पाणी टाकणं झाल्यानंतर परत एकदा या हलव्याला छानसं परतायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला जो तळून घेतलेला डिंक होता तो डिंक आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला खजूर देखील घालून याला छान परतायचं आहे. आता हा प्रसाद आपण खूप ठिकाणी, जसं की पूजेच्या ठिकाणी किंवा सत्यनारायणाचा प्रसाद देखील आपण बघतो, तेव्हा हा असाच हलवा केला जातो. तुम्ही तुमच्या घरी एखादी पूजा असेल किंवा सत्यनारायण असेल त्यावेळेला तुम्ही हा हलवा करू शकता. अगदी झटपट हा हलवा तयार होतो आणि अतिशय चविष्ट हलवा लागतो. त्यामुळे आपल्याला हा कधीही जर आपल्याला गोड खावंसं वाटलं तर हा हलवा आपल्याला करता येतो. आता यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आपण टाकले, डिंक टाकलं आहे, खजूर टाकले आणि याला परतत राहायचं आहे. याचा रंग देखील खूप सुंदर दिसायला लागतो. गुळामुळे याचा रंग खूप छान दिसतो आणि त्यानंतर खायला देखील हा हेल्दी आहे. हिवाळ्यात अतिशय उत्कृष्ट हा हलवा छान लागतो आणि हा हलवा खाल्ल्यामुळे आपल्याला आपली हाडं मजबूत होण्यासाठी देखील मदत होते. आता हा गरमागरम हलवा नक्की आवर्जून एकदा तरी करून पहा.